राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ. तर सकाळची मस्त अशी सुरुवात चहाबरोबर झालेली आहे. तर इकडे छानपैकी इकडे चहा मी बनवलेला आहे आणि आज आहे शुक्रवार. तर आज वैभव लक्ष्मीच्या 21 शुक्रवारचं आज माझं उद्यापन आहे इकडं. तर इकडं मी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार केले होते. तर आजचा शेवटचा हा शुक्रवार आहे. तर सगळी काही कामं आवरली आणि इकडं मी पूजा मांडणीसुद्धा करून घेतली. दररोजचा सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला जेवण्यासाठी आणि बाकीचं जे काही आहे तर ते दुपारून मी स्वयंपाक करणार होते, कारण 3-4 म्हणजे 4-5च्या दरम्यान मी सुवासिनी जेवण्यासाठी बोलवणार होते. तर इकडं सगळं काही ओटी भरण्याचं साहित्य मी इकडं ठेवलं होतं, म्हणजे सगळी पूर्वतयारी करून ठेवली होती. इकडं पूजा पण सगळी झाली होती आणि इकडं सुवासिनीला जे ओटीचं सामान आहे तर ते सगळं ओम ओटीचं तस्यै सामान गुरुवारिणी पण भर्गो ठेवून देवती घेतलेलं मैथिली आहे. प्रचोदया ओम आणि तस्यै आता गुरुवारिणी त्याचबरोबर भर्गो जो काही देवती स्वयंपाक मैथिली बनवलेला आहे तर तो भर्गो देवती स्वयंपाकाचा मैथिली नैवेद्य प्रचोदया आधी ओम गाई प्राणाय म्हणजे स्वाहा देवांना ओम दाखवून व्यानाय घेतला, स्वाहा नंतर ओम गाईला पण समानाय स्वाहा दाखवला. ओम उदानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा. जय श्री वैभव लक्ष्मी माता नैवेद्यम समर्पयामि. 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 जय श्री जय श्री गणपती बाप्पा नैवेद्यम समर्पयामि. जय श्री गणपती बाप्पा जय श्री वैभव लक्ष्मी माता नैवेद्यम समर्पयामि. जय श्री वैभव लक्ष्मी माता समर्पयामि. आता देवाला नैवेद्य दाखवून झाला. आता सुवासिनी इकडं आल्या होत्या, म्हणजे बघा म्हणजे 5-4:30-5चा टायमिंगकडं झाला होता आणि सगळ्या सुवासिनी इकडं आलेल्या होत्या. मग सगळ्यात आधी पाय धुवून घेतले, हळदी कुंकू लावून सगळ्यांची पाय धुवून घेतले होते. कारण बघा, सुवासिनी म्हणजे हा आपल्या लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरात येत असतात. मग त्यांची पूजा पूर्ण विधीपूर्वकच करायची असते. मग तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत वेगवेगळी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी पाय धुतं किंवा कोणी धुत नाही, पण माझी इच्छा होती म्हणून मी सगळ्या सुवासिनीच्या म्हणजे अशा प्रकारे पाय धुवून घेतले. बघा, आपण वैभव लक्ष्मीचे व्रत केलेले असतात. आपली एखादी इच्छा असेल किंवा कोणाला मनातून करायचं असेल किंवा कोणाला भरपूर सारं काही दिलेलं आहे देवाने म्हणून कोणाला करायचं असतं, किंवा एखादी मोठी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून कोणाला करायचं असतं. कोणीही कशासाठी हे व्रत करू शकतं. बघा, तुम्हाला नोकरीसाठी असो, संतानप्राप्तीसाठी असो, किंवा एखाद्या स्वतःचं घर होण्यासाठी असो, किंवा काहीही कोणतीही इच्छा असो, त्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. आणि अशा प्रकारे इकडे मी 7 सुवासिनी जेवू घालणार होते. बघा, तुम्ही 7 सुवासिनी घालू शकतात, 21 सुवासिनी घालू शकतात किंवा 5 सुद्धा सुवासिनी घालू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या सुवासिनी जेवू घालायच्या आहेत तेवढ्या तुम्ही घालू शकतात. आता इकडे बघा, आमची ही घरची लक्ष्मी, तर हिचं सगळ्यात आधी पूजन इकडं झालंच पाहिजे. तर बघा, हिचा म्हणजे असं इकडं बघा, आमच्या ही घरातली कडक लक्ष्मीच म्हणा, तर एकदम पूजा झाली की एकदम उठून गेली बरं का. कारण लहान मुलांसाठी काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे नेमकं काय करतायत काय नाही त्यांना याच्याबद्दल काहीही माहिती नसते, एकदम निरागस लहान मुलं असतात. तर सगळ्यात तिची पण मी पूजा केली, कारण 6 सुवासिनी जेवू घातली आणि 1 कन्या पण जेवू घातली. कन्याचं पण पूजन सगळं काही नीट व्यवस्थित करून घेतलं. तर आपण हे गुरुवार संकल्पयुक्त गुरुवार आपण करायचे असतात. खूप जण वैभव लक्ष्मीचे व्रत करत असतात आणि वैभव लक्ष्मीचे व्रत काय आत्ताच म्हणजे नवीन नाहीत बघा, खूप पूर्वीपासून हे वैभव लक्ष्मीचे व्रत आहेत. आम्ही लहान असताना, आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेससुद्धा आपण इथं म्हणजे पाहिलेलं आहेत. लहान ज्यावेळेस आम्ही असायचो त्यावेळेस आम्हालासुद्धा वैभव लक्ष्मीचे साध्या कन्यापूजनसाठी प्रत्येकाच्या घरी बोलवायचे आणि तेव्हापासून ही बघत आलेली व्रत आहेत. आणि आज मी पहिल्यांदा, म्हणजे जसं मला कळतं तसं पहिल्यांदा मी वैभव लक्ष्मीचं व्रत हे केलेलं आहे आणि खूप छान असं वाटतं बरं का. म्हणजे
आता 21 शुक्रवार म्हणजे भरपूर कालावधी लागतो. तर हे मी शुक्रवार दिवाळीमध्ये सुरू केलेले होते आणि त्याच्यामध्ये अडचणी इतक्या आल्या म्हणतात, अडचणी आले, विघ्न आले, पण हे काहीही अडचणी येऊ, काहीही विघ्न येऊ, ते व्रत आपल्याला सोडायचं नसतं, मोडायचं नसतं. खूप गॅप पण माझा पडत गेला. म्हणजे मासिक धर्म आल्यामुळे 4-5 तो गॅप गेला किंवा काहीतरी कुठेतरी गावी गेल्यामुळे त्यावेळेस 1-2 माझे शुक्रवार राहिले. असं वेळेस खूप जरा गॅप पडत गेला. त्याच्यामुळे मला खूप या व्रतासाठी कालावधी पण लागला. पण काहीही वाटलं नाही. एकदम मनातून केलेली सेवा जी असते का नाही, त्यावेळेस आपल्याला त्याचा कंटाळा येत नसतो. माणूस बोर होत नाही, काहीही नाही. तर माझ्या पण बाबतीत तसं झालं बघा. आणि हे ज्यावेळेस आपण व्रत करत असतो, त्या व्रत करताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा असतो. हे पूर्ण शुक्रवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कसलाच घ्यायचा नसतो. आणि मी सुद्धा हे पूर्ण व्रत होईपर्यंत मांसाहार घेतला नाही. कारण आपल्याला अडचणी येऊ, खूप कालावधी लागो किंवा खूप शुक्रवार आपले असे लांबणीचे पडो, तरी पण मी ना सगळे अटी नियम नीट व्यवस्थित पाळूनच ही सगळी काही पूजा शुक्रवार केली. तर इकडं आता सगळ्यांच्या ओटी भरण्याचं इकडं चालू होतं. सासूसनी पण बोलवल्या होत्या आणि मग छान अशी तयारी पण झाली होती. सगळा स्वयंपाक उरकून घेतला आणि चांगल्या पद्धतीने इकडं हे केला. पण त्याच्या आधीच ना इकडं वहिनीनं काय केलं होतं की माझ्या माहेरून वहिनी ज्या आल्या होत्या, तर वहिनीनं इकडं मला साडी आणली होती. म्हणजे बऱ्याच जणांनी आहेर आणला होता इकडं, तर त्यांनी सगळ्यात आधी आहेर चढवून घेतला. आता बघा कोणतंही उद्यापन असो, काही असो, आता जिकडे जशी प्रथा आहे त्यानुसार प्रत्येकजण करत असतं. तर इकडं आमच्या वहिनीने ज्या काही ताई आलेल्या होत्या त्यांनी पण साड्या आहेर इकडे घेऊन आलेले होते. तर वहिनीने आधी सगळ्यात आधी मला साडी चढवली, नंतर बांगड्या घातल्या, नंतर चुडं पाटल्यासुद्धा बसवल्या त्यांनी लगेच आल्या आल्या. आणि अशा प्रकारे इकडं वहिनीची सुद्धा पाय धुवून घेतले, पूजा केली, हळदी कुंकू लावली आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर मग त्यांची ओटी भरायची होती. इकडे छानपैकी वहिनीनं साडीसोबतच छान असा दिवा पण आणला होता. तर आता इकडं सगळ्या सुवासिनी बसवून घेतल्या, त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून सगळं काही झालं आणि मस्तपैकी सगळ्यांचं जेवण पण चाललं होतं. तर इकडं मी बनवलेलं होतं, वरण बनवलं होतं, त्याचबरोबर बटाट्याची सुकी भाजी बनवली होती, जिरा राईस बनवला होता, गुलाबजामुन बनवले होते आणि त्याचबरोबर खीरही बनवलेली होती आणि केळी आणली होती आणि वाट्या पण आणल्या होत्या. त्या वाट्यामध्ये ज्यावेळेस सुवासिनी जेवण करून घरून आपल्या जात असतात, तर त्यावेळेस त्यांना त्या वाट्यामध्ये खीर द्यायची असती. तर अशा प्रकारे एकदम छान अशी पूजा झाली होती. एकदम पूजा अशी गजगजीत म्हणजे गजगज करत होतं. प्रत्यक्ष घरामध्ये देवी अवतरलेल्या आहेत असं वाटत होतं. इतकं फ्रेश, छान आणि इतकं सगळ्यांना जेवण आवडलं का नाही. सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं, पोट भरून जेवण केलं आणि म्हणजे त्या स्वतः सांगत होत्या की आम्ही खूप पोट भरून जेवण केलं आणि स्वयंपाक एकदम छान झाला. आणि ज्यावेळेस आपण केलेल्या स्वयंपाकाला कोणीतरी छान म्हणतं किंवा कोणीतरी नटतं का नाही, तर त्यावेळेस त्या केलेल्या पूर्ण स्वयंपाकाचा किंवा केलेल्या पूर्ण त्या व्रताचं एकदम सार्थक झाल्यासारखं वाटतं बरं का. आणि ज्यावेळेस मी उपवास धरते का नाही, तर त्यावेळेस मला लगेच काहीतरी खावं किंवा लगेच मला भूक लागते. पण आज असं झालं की व्रताचा शेवटचा शुक्रवार होता आणि मी दिवसभर काही न खाता हां, जर भगरीची जी पापड भाजली होती तर दुपारी मी खाल्ला होता भगरी. माझ्या डोळ्यात बोट घालते त्या मोबाईल बघायचं. तुला हे माय उभा करून तुम्ही. छान असं सगळ्याचं जेवण झालं, सगळ्यांना जेवण आवडलं आणि सगळ्या सुवासिनी एकदम हसत खेळत छान असं आनंदाने तृप्त होऊन घरातून गेल्या ना, तर माझं पण मन एकदम त्यांना बघूनच माझं तर पोट भरून गेलं, मला तर भूकच लागली नाही. मग इकडे सगळ्यांच्या सुवासिनीची अशा प्रकारे ओटी भरून घेतली. आता बघा इथं ओटी भरण्यासाठी मी भरपूर काही साहित्य आणलेलं आहे, पण प्रत्येकानेच अशीच ओटी भरावी असं काय नसतं बघा. वैभव लक्ष्मीचं म्हणजे प्रत्येक देवाचं कसं असतं, साधा भोळा भाऊ जरी केला ना तर तो देवाला पावन होतो. पण माझी इच्छा होती म्हणून मी इकडं ब्लाऊज पीस आणलं, म्हणजे सुवासिनीचं जे शृंगाराचं सामान आहे तर ते सगळं मला द्यायचं होतं म्हणून इकडं ब्लाऊज पीस आणला मी. चुडे, त्याचबरोबर टिकल्याचे पॉकेट, गजरा, नेल पेंट, मेहंदीचा कोन
आणि त्याचबरोबर गुलाबाचं फूल आणि त्याचबरोबर केळी आणि वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका सगळ्यांना दिली आणि प्रत्येकाची ओटी भरून प्रत्येकाच्या मी पाया पडले. अशा प्रकारे सगळ्या सुवासिनीची ओटी छानपैकी भरली आणि खरंच आज इतकं प्रसन्न घरामध्ये वाटत होतं का नाही, खूपच छान वाटत होतं. शब्दात सुद्धा मी सांगू शकत नाही, इतकं छान असं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं. सगळ्यांची जेवणं झाली होती. सगळ्यांना छानपैकी सगळ्यांना जाता वेळेस सगळ्यांना खिरीचा प्रसाद पण वाट्यांनी दिला होता. कारण वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या शेवट म्हणजे उद्यापना दिवशी ना अशा वाट्या प्रत्येकाला द्यायच्या असतात आणि त्याच्यात खीर घालून द्यायची असते. आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे बरं का. आता तुमच्या इकडं कशी कशी पद्धत आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे मी एकदम साध्या आणि सिंपल इकडं वैभवलक्ष्मीचं उद्यापन केलेलं आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये जर काही वेगळं वाटलेलं असेल किंवा तुम्ही वेगळं काही करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चांगलं जर तुम्हाला वाटलं असेल तरी सांगा किंवा याच्यात काही चूक वाटली असेल तरीही सांगा. तर अशा प्रकारे इकडं सगळ्यांच्या ओट्या इकडं मी भरून घेतल्या. सगळ्या सुवासिनींच्या सगळ्या ओट्या छानपैकी इकडं भरून घेतल्या आणि सगळ्यांना असं छान असं वाटलं. आणि मेन म्हणजे सगळ्या सुवासिनींनी सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वादही दिला. मग काय आशीर्वाद दिलं म्हणल्यास सगळ्या उपवास केलेल्याचं इकडं सार्थक झालं माझं. आणि मग अशा प्रकारे सगळ्या सुवासिनी जेवण वगैरे करून सगळे काही ओटी भरणं झाले की गेले. मग आता इकडं वाजले होते रात्रीचे 9, 9:30 वाजले होते. मग जे काही बाकीचे राहिलेले होते त्यांना पण जेवायला बोलवलं. त्यांचं पण जेवण सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. आणि मग नंतर आता दुसऱ्या दिवशी उद्यापन म्हणजे जी पूजा उतरवायची असते तर मग काय इकडं दिवा लावला, धूप लावला आणि जी बघा फुलं सुकलेली फुलं लगेच सुकतात. मग इकडे हळदी कुंकू लावून घेतलं आणि ज्याप्रमाणे पोथीमध्ये सांगितलेलं आहे का नाही बघा उद्यापन कसं करायचं सेम त्याचप्रमाणे मी केलेलं आहे. मग याच्यात वेगळा काही तामझाम काही नाही केलेला, जसं असतं तसं मी इथं केलेलं आहे पोथीमध्ये. मग सगळं हळदी कुंकू वाहिलं, आरती ओवाळली, धूप ओवाळला आणि त्याचबरोबर इथली जी काही पूजा आहे आता फुलं सुकलेली आहे तर ही फुलं सगळी मी काय करणार आहे गोळा करणार आहे. आता ही फुलं तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून देऊ शकतात किंवा तुमच्या शेतात कुठे बी टाकून देऊ शकतात. आता इकडं मी ना पेंडखजूर जी अंडी होती तर त्याचा नैवेद्य मी इकडं देवांना दाखवून घेतला आणि नंतर पूजा उतरवायला सुरू केली. नैवेद्य दाखवला, पाणी दाखवलं आणि मग नंतर इकडं नैवेद्य म्हणजे पूजा काढायला सुरुवात केली. आता इकडं काय केलं तर गणपती बाप्पाला का नाही पूजा मांडल्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला होता बरं का. तर बघा मुंग्या इतक्या लागल्या होत्या की त्यांनी पूर्ण तो गुळ खाऊन घेतला होता. त्याचा लाल लाल कलर चॉकलेटी कलर होता का त्याचा खाऊन पूर्ण पांढरा कलर केला. असो देवांनी तो नैवेद्य खाल्ला म्हणून समजा. अशा प्रकारे मग आता ही पूजा सगळी मी फुलं वाहून घेतली म्हणजे वाहिलेली सगळी फुलं घेतली. आता तुळशीमध्ये पाणी ओतायचं असतं बघा. आता शक्यतो आपण झाडाच्या बुडालाच ओतून द्यायचं पाणी, पण आता त्या पोथीमध्ये तुळशीला ओता म्हणून उल्लेख केलेला म्हणून मी तुळशीला पाणी ओतलं. आणि हे आमचं शेत आहे तर हे सगळी फुलं जी काही आहे आता आम्ही आमच्या देवीचं मंदिर आहे त्या देवीची सुद्धा फुलं इथं शेतातच आम्ही टाकतो. तर इथं मी शेतात वाहत्या पाण्यात न टाकता इथं शेतामध्ये सगळं टाकलेलं आहे. म्हणजे इथं पायदुळी तुडवलं जात नाही ना काय नाही, अशा कोपऱ्यामध्ये मी ते टाकून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे वैभवलक्ष्मीच्या 21 शुक्रवाराचं वैभवलक्ष्मीचं व्रत अशा प्रकारे संपन्न माझं झालं आणि खूप छान असं वाटलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर